മാനസദസ്സന് വന്ദനം. എസ് ശരീരനായ വെണ്ണിക്കുളം ഗോപാലക്കുറുപ്പിന്റെ പ്രസിദ്ധമായ കവിത ഗംഗ. അമ്മയെങ്ങമ്മയെങ്ങെന്നൊരു കണ്ഠയാൽ അമ്മടി പൈതലിന്ന സ്വാസ്ഥ്യമെപ്പോഴും മല്ലികയ്ക്കുണ്ടമ്മ മാലതിക്കുണ്ടമ്മ കല്യാണ കൃഷ്ണനും അമ്മയുണ്ടതത്ഭുതം ഭംഗിയില്ലാത്തൊരക്കാന്തിക്കുമുണ്ടമ്മ ഗംഗയ്ക്കു മാത്രമില്ലെങ്കിൽ സഹിക്കുമോ അമ്മ തൻ കൈകളാൽ കോതി മിനുക്കിയ രമ്യമാം ചായലിൽ പൂമാല ചാർത്തിയും അമ്മ തൻ കൈ കൊണ്ടു തുന്നിയ കഞ്ചുകം അമൃതൂബിനിക്കലങ്കാരമാക്കിയും തൻ തോഴിമാരായ താരയും രാധയും സന്തോഷപൂർവം കളിക്കാൻ വിളിക്കവേ അമ്മയെങ്ങമ്മയെങ്ങൊരു കണ്ഠയാൽ അമ്മണി പൈതലിന്ന സ്വാസ്ഥ്യമെപ്പോഴും തെന്നലിൽ തുള്ളുന്ന ചെമ്പനീർ താരിതഴും നിങ്ങു കൺമുന്നിലോടിയെത്തും വിധം ലീലകളാടിക്കുഴഞ്ഞു പൈവായ്ക്കയാൽ ആലയാന്തത്തിൽ തിരിച്ചെത്തുമോ മലാൾ അത്തവിലാഴക്കു പറ്റുമായൊരു മുത്തശ്ശിനിൽ പാടടുക്കളത്തിണ്ണയിൽ കുഞ്ഞിനോടില്ലായ്കയില്ല കൂറെങ്കിലും പഞ്ഞം വിലക്കുന്നു പാൽ ചോറു നൽകുവാൻ തൻകരം കൊണ്ടഹോ താൻ തനിച്ചുണ്ണുന്ന ഗംഗയോർമ്മിക്കും പലപ്പോഴും ഈ വിധം താരയ്ക്ക് രാധയ്ക്ക് കല്യാണ കൃഷ്ണന് വാരിക്കൊടുക്കുവാൻ അമ്മയുണ്ടെപ്പോഴും തന്നമ്മ മാത്രം വരുന്നില്ല ഗംഗ തൻ കണ്ണൊന്നു ചിമ്മാതെ കാത്തിരുന്നീടിലും പട്ടുടുപ്പില്ലെനിക്ക് ഇല്ല പാവാടയും മുട്ടോളമെത്താത്ത മുണ്ടാണുടുക്കുവാൻ മുത്തശ്ശിയോടൊരു പാവ ചോദിക്കുകിൽ ഉത്തരം മിണ്ടില്ല മൂങ്ങ പോൽ മൂളിടും അമ്മയൊന്നിങ്ങ് വന്നിരുന്നെങ്കിൽ എന്നൂറു വട്ടം വിചാരിക്കുമോ മന വന്നെങ്കിൽ അക്ഷണമോടിക്കിതച്ചു ഞാൻ ചെന്നങ്ങു ചേലതൻ തുമ്പത്തു തൂങ്ങിടും എന്നെയോ പൊക്കത്തു വയ്ക്കാതൊരിക്കലും പിന്നൊരിടത്തു മയക്കില്ല നിശ്ചയം എന്നേവ മൂർത്തോർത്തുറങ്ങുന്ന പൈതലിൻ മുന്നിൽ കിനാവതിൻ ചിത്രം വരച്ചിടും ചിക്കുന്നു ജാഗരമച്ചിത്രമത്രയും നിഷ്കൃമം തൂത്തും തുടച്ചും കളഞ്ഞിടും അമ്മയെങ്ങമ്മയെങ്ങെന്നൊരു കണ്ഠയാൽ അമ്മണി പൈതലിന്റെ സ്വാസ്ഥ്യമെപ്പോഴും. नंदी आदरणीय गुरुजनों, सभावासियों, सबको मेरा नमस्कार। आज मैं श्रीमती निर्मला पुतुंजी द्वारा लिखित कविता उतनी दूर मत ब्याहना बाबा प्रस्तुत करने जा रही हूँ। इस कविता के माध्यम से कवयित्री ने स्त्री जीवन समस्याओं को रेखांकित करने का प्रयास किया गया है। एक बेटी
अपने पापा से अपनी मन की बात कर रही है। उसकी शादी किससे हो, किस लड़के से हो और कहाँ हो। अब ध्यान से सुनिए, उतनी दूर मत ब्याहना बाबा। बाबा, मुझे उतनी दूर मत ब्याहना जहाँ मुझसे मिलने जाने खातिर घर की बकरियां बेचनी पड़े तुम्हें। मत ब्याहना उस देश है जहाँ आबादी से ज्यादा ईश्वर बसते हो। जंगल नदी पहाड़ों में ही हो जहाँ, वह मत कर आना मेरा लगन। वहाँ तो कतई नहीं जहाँ की सड़कों पर मॉल से भी ज्यादा तेज दौड़ती हो मोटर गाड़ियाँ, ऊंचे ऊंचे मकान और दुकानें हो बड़ी बड़ी। उस घर से मत जोड़ना मेरा रिश्ता, उस घर से मत जोड़ना मेरा रिश्ता जिस घर में बड़ा सा खुला आंगन ना हो, मुर्गी की बांग पर जहाँ होती ना हो सुबह और शाम उछवाड़े से जहाँ पहाड़ी पर डूबता सूरज ना दिखे। मत चुनना ऐसा वह जो पोचाई और हड्डियां में डूबा रहता हो अक्सर। काहिल निकम्मा को माहिर को मेले से लड़कियां उड़ाने जाने में। ऐसा वह मत चुनना मेरी खातिर जो बात में बात करे लाठी डंडे की। कोई थाली लौटा तो नहीं कि बाद में जब चाहूंगी बदल लूंगी अच्छा खराब होने पर। जो बात में बात करे लाठी डंडे की, निखारे तीर धनुष धारी। जब चाहिए चला जाए बंगाल, आसाम, कश्मीर, ऐसा मंद ही चाहिए मुझे। और उसके हाथ में मत देना कभी मेरा हाथ, जिसके हाथों ने कभी कोई पेड़ नहीं लगाया, फसलें नहीं उगाई। जिन हाथों ने नहीं दिया कभी किसी का हाथ, किसी का बोझ नहीं उठाया। और तो वो जो हाथ लिखना नहीं जानता हो ह से हाथ, उसके हाथ में मत देना कभी मेरा हाथ। महुआ का लट और खजूर का गुण, ब्याहना तो वहाँ ब्याहना जो सुबह जाकर शाम को लौट सको पैदल। मैं कभी दुख में रो इस गांठ, तो उस गांठ नदी में स्नान करते तो सुनकर आ सको मेरा करीब मिला। महुआ कलर और खजूर का गुड़ बनाकर बेच सको संदेश तुम्हारी खातिर। उधर से आते जाते किसी के हाथ बेच सको कद्दू, कोहरा, खेकसा, बरबटी, समय समय पर गो गिने भी। मेरा हाथ जाते जाते मिल सके जो कोई अपना जो बता सके घर गांव का हालचाल। जो कबरी गैया की प्यारी की कबर दे सके जो कोई उधर से गुजरते। ऐसी जगह में ब्याहना मुझे, उस देश ब्याहना जो ईश्वर कम आदमी ज्यादा रहते हो। बकरी और शेर एक गाय पर पानी पीते हो जहाँ, वही ब्याहना मुझे। उसी के संग ब्याहना जो कबूतर की जोड़ और पंडित पक्षी की तरह रहे हर दम साथ। घर बाहर खेतों में काम करने से लेकर राम सुख दुख बांटने तक। चुनना वह ऐसा जो बजाता हो बांसुरी, सुरी और ढोल मादल बजाने में हो जो पारंगत। बसंत के दिनों में जो नाच सके मेरी जोड़े की कातिल पलाश के फूल। जिससे खाया नहीं जाया मेरे भूखे रहने पर, उसी से ब्याह है मुझे। धन्यवाद। श्री मेल्पन्तूर नारायण भट्टदिरि विजयित नारायणीय केचन श्लोकाः अहमत्र आलपामि। सान्द्रानन्दावबोधात्मकमनुपमितं कालदेशावधिभ्यां निर्मुक्तं नित्यमुक्तं
निगमशतसहस्रेण निर्भास्यमानम् अस्पष्टं दृष्टमात्रे पुनरुरुपुरुषार्थात्मकं ब्रह्मतत्त्वं तत्तावद्भाति साक्षात् गुरुपवनपुरे हन्त भाग्यं जनानाम् एवं दुर्लभ्यवस्तुन्यपि सुलभतया हस्तलब्धे यदन्यत् तन्वा वाचा धिया वा भजति बद जनक्षुत्रदैव स्फुटेयम् एते तावद्वयन्तु स्थिरतरमनसा विश्वपीठापहत्यै निशेषात्मानमेनं गुरुपवनपुराधीशमेवाश्रयामः सत्त्वं यत्तत्पराभ्यामपरिकलनतो निर्मलमुक्तेन तावत् भूतैर्भूतेन्द्रियैस्तेव पुरिति बहुशा श्रूयते व्यासवाक्यं तत्स्वच्छत्वा यदच्छादितसुखज परसुखजिद्गर्भनिर्भासरूपं तस्मिन् धन्यारविन्दे श्रुतिमतिमधुरे सुग्रहे विग्रहे ते निष्कम्बे नित्यपूर्णे निरवधि परमानन्दपीयूषरूपे निर्लीलानेकमुक्तावलि सुभगतमे निर्मल ब्रह्मसिन्धौ कल्लोलोलासतुल्यं खलु विमलतरं सत्त्वमाहुस्तदात्मा तस्मान्नो निष्कलस्त्वं सकल इति वचस्त्वत्कलस्वेव भूमन् निर्व्यापारोऽपि निष्कारणमजा भजसे यत्क्रिया वीक्षणाख्याम् तेनैवोते धिरीना प्रकृतिरसदि कल्पापि कल्पादिकाले तस्या संशुद्धमंशं कमपि तमधिरोधायकं सत्त्वरूपं सत्त्वं धृत्वा ददासि स्वमहिमविभवा कुण्ठा वैकुण्ठारूपं तत्ते प्रत्यग्रधाराधर ललितकलायावली केलिकारं लावण्यस्यैकसारं सुकृति जनदृशा पूर्णपुण्यावतारं लक्ष्मी निःशङ्गलीलानिलेन ममृतस्यन्दं सन्दोहमङ्गसिञ्च संचिन्तकानां बभुरनुकलये मारुता